विकसित भारताच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी कृषी, ग्रामविकासासह विविध क्षेत्रात सुरू असलेल्या योजनांचा पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा. नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाचे आजही संसदेत पडसाद. दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब. पेपरफुटीसह सर्व मुद्द्यांवर सरकार चर्चेला तयार. विरोधकांनी राजकारण थांबवून चर्चा करण्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम. राजीनाम्याशिवाय गंभीर चर्चा होणं शक्य नाही, मल्लिकार्जुन खरगे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि चर्चेसाठीही सरकार कटिबद्ध, मात्र केवळ राजकारणासाठी विरोधकांनी विद्यार्थ्यांचा वापर करणं दुर्दैवी, राजनाथ सिंग. विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उथळ राजकारण न करता संसदेत गंभीर चर्चा करावी, त्यातून सर्व तथ्य समोर येतील. JP नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई न करण्याची हमी दिल्यास उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं मंत्र्यांना पत्र. सरकार विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारच, मात्र आंदोलनातून देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न निंदनीय, मुख्यमंत्री. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांच्या गटाचं शिवसेनेत विलिनीकरण मान्य केल्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा अध्यक्षांनी खासदारांकडून मागवलं उत्तर. कर्नाटकात कारवार इथे हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत भारताची पाणबुडी विरोधी युद्धनौका मालवण नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट. आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि जगद्गुरू तुकारामांच्या पालख्या पंढरपुरात दाखल. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पालख्यांचं घेतलं दर्शन. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत.